एमपीएससी गट अ भरती 2026 271 पदे, धमाकेदार पगार आणि लॉ ग्रॅज्युएट्स आणि डिफेन्स अनुभव असणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी। नमस्कार मित्रांनो, मी ऋत्विका तुमचं गरजा महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणती पदे आहेत, किती जागा आहेत, कोणत्या पदासाठी कोणती पात्रता लागते, अनुभव किती हवा, वयोमर्यादा किती, फीस किती आहे, अर्ज कसा करायचा। यामध्ये 3 पदं आहेत। अतिरिक्त सरकारी अभियोक्ता 2 नंबरचं पद आहे, मोटर वाहन अभियोक्ता 3 नंबरचं पद आहे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उपसंचालक। यासाठी जागा किती असणार आहे? पद क्रमांक 1 साठी 244 जागा, 2 नंबरच्या पदासाठी 6 जागा, 3 नंबरच्या पदासाठी 21 जागा। सगळ्यात जास्त जागा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता या पदासाठी आहे, 244 जागा आहेत। LLB आणि डिफेन्स एक्सपिरियन्स असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही भरती या 2 गटांसाठी प्रचंड फायदेशीर आहे। अतिरिक्त सरकारी अभियोक्ता या पदाची काय कामे असतात? सरकारच्या वतीने गुन्हेगारी प्रकरण कोर्टात लढायचे, पोलीस पुरावे कागदपत्र तपासून केस मजबूत करायची, आरोपीवर न्यायालयात सरकारची बाजू प्रभावीपणे मांडणे, जिल्हा सरकारी वकिलांना मदत करणे, कोर्टातील सरकारी कायदेशीर कामाचा मुख्य भाग हाताळायचा। या पदासाठी पात्रता आहे LLB आणि हायकोर्टमध्ये 8 वर्षाचा अनुभव। त्यानंतर 2 नंबरचं पद आहे मोटर वाहन अभियोक्ता। हे काय काम करतं हे पद? वाहन अपघात, मोटर वाहन कायदेशी संबंधित केस हाताळणे, कोर्टात सरकारची भूमिका मांडणे, पोलिसांना कायदेशीर बाबतीत मदत करणे, रस्ते सुरक्षेसाठी कायदेशीर उपाय सुचवणे। या पदासाठी पात्रता आहे LLB, बार काउन्सिलचे सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस, वकील म्हणून 7 वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव पाहिजे। 3 नंबरचं पद आहे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उपसंचालक। या पदाचं काम काय असतं? निवृत्त सैनिकांच्या कल्याणासाठी योजना राबवणे, सैनिकांच्या कुटुंबांना मदत करणे, योजनांचे मार्गदर्शन, कल्याणकारी योजना अंमलात आणणे, प्रशासन चालवणे। या पदासाठी पात्रता असणार आहे लष्करात मेजर किंवा त्याहून मोठं पदावरती असलेले अधिकारी, नसल्यास लेफ्टनंट किंवा समतुल्य पदाचे अधिकारी, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक। वयोमर्यादा पद क्रमांक 1 साठी 18 ते 38 वर्ष, पद क्रमांक 2 साठी 18 ते 38 वर्ष, पद क्रमांक 3 साठी 18 ते 55 वर्ष। यामध्ये मागासवर्गीय अनाथ यांना 5 वर्ष सवलत आहे। अर्ज फी खुला प्रवर्ग असेल तर 719, मागास अनाथ दिव्यांगांसाठी 449। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल 2026 आहे। ऑनलाईन अर्ज हा 20 मार्च 2026 पासून स्टार्ट झालेला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।